आमचा पालावरचा हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे का नाही. सगळीकडे सक्रातीचा महिना आहे आणि आता काय इकडे पण काय कोणता कार्यक्रम हळदी कुंकू पुन्हा काहीतरी म्हणते त्याला देते तिळगुळ घ्यान गोड गोड बोला. हा तिळगुळ घ्यान गोड गोड बोला. आता तुम्ही नाव घ्या. काहीतरी देतात ना गिफ्ट काहीतरी देतात. काय काय साबण कपड्याची बरं आंघोळ करायला शॅम्पू आणि भांडे धुवायला साबण बरं. तर अशा पद्धतीनं आमच्या पालावर ही पाल वस्ती आहे इकडे मोठी. आणि आत्ताच मी मटणाची भाजी पण खाल्ली त्यांच्या इथं. आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम आहे इकडे. आमची यादी करणं सुरू आहे कार्यक्रम घ्यायचा लोक उत्सवाचा. आणि आमच्या ताई पण आहे तिकडे. त्यांना मी खुर्चीवर बसवलं. ताईनं म्हणलं खास बसा म्हणलं. त्यांना म्हणलं खास तिळगुळ द्या त्यांना. कारण काय म्हणतात आपल्याकडं विधवा महिलांना देत नाही तर त्या बसत नव्हत्या कार्यक्रमाच्या तिथं. म्हणलं बसा मस्त पैकी बसा छान वाटतंय. लेकराव चला इकडे तुम्ही व्हा. अशा पद्धतीनं छान कार्यक्रम. आता या लोकांना का सुधारण्यासाठी म्हणजे यांच्या सुविधा ह्यांना मिळण्यासाठी काय आमच्या घरं मिळण्यासाठी खरं तर प्रयत्न करतो आपण. आणि लेकरं शाळेत चांगलं शिकतात. इथलं खूप प्रयत्न करून आपण इथं अंगणवाडीचा आहार पण सुरू केलेला. तर अंगणवाडीचा आहार पण प्रशासनाकडून मिळतो. आता तिळगुळ घ्या गोड गोड बोला. थँक्यू. सांगा भांडण करू नका बरं. तर अशा पद्धतीनं आपण एक 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 गोष्टी त्यांच्यासाठी पण करतोय. तरी तर जवळजवळ 100 ते 150 लोक वस्तीचं हे पाल आहे. आणि अनेक लोक पण ह्यांना मदत करायला येतात समोर. पण आता ह्यांना का कायमचा रोजगार आणि घर लेकरांच्या शिक्षणाचे काही अडचणी आहेत. रस्त्याच्या पलीकडून शाळेत लेकरं पाठवावे लागतात म्हणून ऑटो करावे लागतात. तर काही मुलांचं शिक्षण थांबलंय की त्यांच्या ऑटोचा खर्च देणं होत नाही कारण ते भिक्षुकी करून हे करतात. त्याच्यामुळं आता आम्ही प्रयत्न करतो की त्या थांबलेल्या मुलांचं शिक्षण सुरू करण्यासाठी कुणी त्या लेकरांच्या ऑटोचा खर्च करण्यासाठी स्पॉन्सरशिप देतंय का. त्यांचा हळदी कुंकाचा कार्यक्रम सुरू आहे आमच्या इकडे. ह्या मुलांना आता उन्हाळ्याचे दिवस सुरू होतील त्याच्यामुळे ही शाळेतली लेकरं त्यांना चप्पल वगैरे असंच लोकांकडून मदत मागून आम्ही देतोय. तर काही लोक देणार आहेत. हा काही अशी पाल आहेत म्हणजे ही सगळी पाल वस्ती आहे. त्या लेकरांचे शिक्षण हां असं सगळं काय आहे. तर त्यांचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर आपण थोडंसं जे काही काम करतो. आता आपण इथंच एक 2-3 दिवसांनी कार्यक्रम घेणार आहोत लोकशाही उत्सव समितीच्या निमित्ताने. सगळीकडे राज्यामध्ये भारतीय संविधानाचं महत्त्व सांगितलं जातं आहे. त्या निमित्तानं हक्क अधिकार हे सगळं सांगितलं जातं आहे. आणि हे याच्यावरती आपण त्यांना काम करतोय त्यांच्यासोबत. आता काही धार्मिक कार्यक्रम आहेत. तुम्ही थांबा ना. या 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 बसा या बसा. अशा पद्धतीनं आपण त्यांना जे काही हे होईल ना शाश्वत जे काय म्हणतात ना ज्याला टिकाऊ काम म्हणजे तात्पुरतं देण्यापेक्षा एक त्यांना कायमचा घर आणि रोजगार मिळाला ना तर आणखीन काम हे होईल त्या लोकांचं आणि लेकरं शिकतील. ठीक आहे नाही. चला हळदी कुंकाचा कार्यक्रम